तर काहीतरी रिदात बनून राहिलेला आहे, तर त्याचा मेकअप शेकअप गेटअप चालू आहे. पूर्ण तुम्हाला आता नाही दाखवेन, थोड्या वेळानं दाखवेल. आणि त्याची मम्मी त्याच्यावर एक्सपेरिमेंट करणं चालू आहे. थोडंसंच बाकी आहे, पण जवळपास झालेच आहे रिदातचं गेटअप. काय तर फायनल आता आम्ही लवकरात लवकर तुम्हाला सांगू. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज शॉपमध्ये आलो आहे. शॉपची आता कामं निपटवतो. आज गाडी पण धुवायची आहे गाईज. तर गाडी खूप खराब झाली. आता पहिले शॉपचं काम म्हणजे साफसूफ करून घेतो, मग गाडी धुतो. तिथे लावली आहे. आता हा पाईप घेऊन जातो आणि पहिले गाडी मस्तपैकी धुतो. काहीच आता चकाचक झाली आपली गाडी बघा. मस्त दिसत आहे. आता पांढरी बढिया धुवून टाकली. आता हिला आता हिचे फक्त मॅटिंग धुवायचे, ते अमृताकडे देऊन देतो, ती धुवून टाकेल. बाकी आता मस्त झाली. अंदरून पण क्लीन करून टाकली, पूर्ण क्लीन केली. गाईज डायरेक्ट गाडी धुवून नाही का दुसऱ्याच्या गाडीत आलो मी, म्हणजे काहून, कारण की आम्ही आता निघालो आहे असंच फिरायला. मोसम खूप चांगला आहे आणि आशिकीचे गाणे. आणि गाडी आहे आमच्या नायडू भाऊची. समोर बसले अलंकार भाऊ. जिंदगी में आना धीरे धीरे से दिल को चुराना. मग काही आता चाललो आहे वापस घरी. फिरून झालं, आपल्या एरियात पोहोचलो. पण मी आता पोहोचलो आणि आता आज आहे आषाढी एकादशी, त्याच्यासाठी आणलाय फराळी चिवडा. आज घरी सर्वांचा उपास. कोण किशू कोण खाते चिंगम? खूप भाऊ खाते. खूप चिंगम खाते आहे ना? हा काऊन रे? दाखव. हा दाखव. हे बाबा खाताच आहे चिंगम. हे सगळे लहान मुलं आले खेळायला, मस्त खेळून राहिले. यांचं इकडे काहीतरी खेळणं चालू आहे. बाप रे बाप, गाड्या आहे तिथं पूर्ण. आणि तू ॲटोनी कुठं जाते? घरी जाते. स्कूल मध्ये नाही जात ॲटोनी? हा नाही का? काही आज आता उपास आहे तर घेतला आहे साबुदाणा खिचडी. वरतून दही टाकली आहे आणि वरतून राजगिरा चिक्की पण आहे. तो आज आता हेच खायचं आहे, कारण की आज उपास आहे, आषाढी एकादशी आहे. तर गाईज आज आम्ही पुन्हा आलो झाडं घ्यायला. ऍक्च्युली हे घ्यायचे आहे तर कुंड्या, कारण की मागं जे झाडं नेले होते त्यात कुंड्या कमी पडल्या होत्या. रिदातला हे आवडलं आहे म्हणते फुल. हे डॉगी पण आहे, डॉगी. चल बघू आता, शॉपिंग होणार आहे खूप जास्त असं वाटून राहिलं, कारण की आज अमृता पण आहे. मग गाईज इतकं सारं घेतलंय. आता एक वेळा तर बाहेर निघाला शॉपिंग करायला की मग हे अशी शॉपिंग होते. अरे यार, आपण तर लिफ्टच दाबली नाही, खाली जायचं होतं. तसंच उभं होतं, लिफ्ट चालली गेली खाली. असं राहते. रिदात तुझं लक्ष नव्हतं का रे? रिदातसाठी आम्ही घेतलं बर्गर आता पार्सल, कारण की रिदातचा उपवास नाही आहे, पण जबरदस्ती उपवास करावा लागत आहे रिदातला, है ना रिदात? म्हणून यासाठी बर्गर घेऊन घेतलं. मग गाईज आम्ही घरी आलेलो आता आणि मस्तपैकी छान फ्रेश झालो आता मी. आणि आता मी लेटतो, म्हटलं थोडा आराम करतो, अंगपाय दुखत. मग झोप घेतल्यानंतर भेटतो तुमच्याशी गाईज. तर गाईज वेलकम. झोप झाली दुपारची, आता पितो चहा. चहा बनवून राहिलेला आहे, चहा बनल्यानंतर पितो आता, कारण की आज उपास आहे. ते चहा असो काही असो, म्हणजे फळं असो, ते खाण्याचीच इच्छा राहते. उपासाच्या दिवशीच नेमकी आपल्याला जास्त भूक लागते, कारण की आपला उपास असते म्हणून. सिंपल लॉजिक आहे. काय तर मग गाईज आईनी तर चहाच्या आधी आणून दिले आंबे. काय बात आहे. चलो मग खाऊन घ्याव. फायनली चहा हातात आला आहे, आता पिऊन घ्याव. मग गाईज ज्या कुंड्या आणल्या होत्या त्याला रिकामं कसं ठेवणार,
तर सर्व कुंड्यांमध्ये झाडं लावण्यात आले आणि हे ब्लॅकवाले आहे, हे ब्लॅकवाले जे आहे या ब्लॅकवाल्यामध्ये हे झाडं जे लावले आहे म्हणजे इथे भिंतीवर लटकवणार आहे. हे भिंत आहे ना, इथे नाही राहील, इथेच राहील, इथं लटकवण्यासाठी आणलेलं आहे. तर अशा प्रकारे तरी आई तर म्हणत आहे की कुंड्यान उपरच गेल्या, आणखी लागत होत्या, पण आता किती आणणार आहे, जितके आणेल तितक्या कमीच आहे. चला जे काही आहे, पण झाडं तर लावणं झाले. गाईज आज मी घेतले क्लॉक्स नवीन, तेच घालून आता मी थोडं बाहेर चाललो आहे. जास्त काही महाग नाही आहे, क्रॉक्सचे नाही आहे, सिंपल साध्या कंपनीचे आहे. रिलायन्स फ्रेशमधनं घेतले. आई म्हणे घेऊन घे, कारण की पावसाळ्यात गरज आहे म्हणे, तुला लागते म्हणे, जिमसाठी पण पाहिजे म्हणे, जिमला घालून जाण्यासाठी. तिथे तर तू शूज घालते म्हणे, पण इथून तिथपर्यंत जायसाठी म्हणे तू काय इथे पाहिजे म्हणे, ते साधी चप्पल घालून जाते, त्यापेक्षा एवढे क्लॉक्स घेऊन घेतले. गाईज पुन्हा साबुदाणा भिजवण्यात आलाय, पण हे कशाचं मिश्रण आहे? हे आहे साबुदाणा वड्याचं. तर हे साबुदाण्याचे वडे बनणार आहे. रिदातसाठी मॅगी बनली होती, रिदातने एवढी खाल्ली. प्लस साबुदाणा वड्यासोबत खायसाठी दही पण बनला. जवळपास आता सगळंच काही झालंय, फक्त बनायची वेळ आहे, मग खाऊया. आणि आषाढी एकादशी किंवा शिवरात्री, हो शिवरात्री ह्या दिवशी आमच्या घरी असंच काहीतरी बनते. 2 टाइम उपास असते, आम्ही हेच खातो. आणि गाईज आता गुलाबजामुन पण बनत आहे. अरे पण गुलाबजामुन तर जमत नाही, पण गाईज हे आहे खव्याचे गुलाबजामुन, ते हे उपासाचे गुलाबजामुन झाले. तर गाईज माझी प्लेट आहे खाली, फक्त मी दही घेतलेलं आहे, मला वडे दिलेच नाही. बघा हे खाऊन राहिले, माझे वडे कधी येते माहिती नाही आता. तर गाईज आले अखेरकार वडे, एक सोडून 4 आले. गाईस वाढून देता, हा काय करताय? वाढून देता तर गाईस त्याला सुरू. अरे तिकडे कुठे, इकडे आहे ना, इकडे ते तर तुम्हाला पाहिजे नाही, माझ्याकडे आहे ना. आजी आबूला दिला, रिदात आलाय मला वाढून देण्यासाठी. कितीला आहे? एक मला दे, एक आबूला दे आणि एक आजीला दे. ठेवून दे इथं, ठेव. गुड बॉय. आजी आबूला दे एक. बघा तो किती छान वाढून देत आहे. तुम्ही तर छोट्याची स्पेट घेतली. आता रिदात काहीतरी बनणार आहे, कुठलं तरी एक गेटअप मध्ये. हा म्हणताय कृष्णा, पण आज आहे आषाढी एकादशी, त्याच निमित्त काहीतरी रिदात बनवून राहिलेला आहे. तर त्याचा मेकअप शेकअप गेटअप चालू आहे. पूर्ण तुम्हाला आत्ता नाही दाखवेन, थोड्या वेळानं दाखवेल. तर नक्की सांगाल तुम्हाला कसं वाटलं तर. आणि आत्ता तुम्हाला वाटत असेल की हा काय बनलाय, तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता पूर्ण समोरचा ब्लॉग बघण्याच्या आधी. म्हणजे तुम्हालाही समजतंय का नाही काय बनत आहे काय नाही म्हणून, तर म्हणजे तुम्ही ते कमेंट करून सांगू शकता. मम्मी त्याच्या मागं मेहनत घेत आहे आणि आम्ही सगळे इथं बसून आहोत, कारण की तिथला फॅन बंद आहे तर गरमी होत आहे, म्हणून आम्ही सगळेजण इकडे येऊन बसून आहोत. आणि त्याची मम्मी त्याच्यावर एक्सपेरिमेंट करणं चालू आहे. गाईज आता झालंच आहे, फक्त थोडंच बाकी आहे, पण जवळपास झालेच आहे रिदातचं गेटअप. काय तर फायनल आता आम्ही लवकरात लवकर तुम्हाला सांगू. बघा चालू आहे. आणखी आता तुम्हाला थंबनेल वरून समजूनच जाईन गाईज की रिदात काय बनला आहे म्हणून, पण तरी पण नाही का असंच बघ काहीतरी तुम्हाला सांगा, पण काही सस्पेन्स राहणारच नाही, कारण की थंबनेलच ते राहणार आहे, टायटलच ते राहणार आहे. त्या थंबनेल आणि टायटलला तुम्हाला समजूनच राहणार जाणार आहे की रिदात काय बनला आहे. पण कसं बनवलं काय बनवलं तर ते बघाल तुम्ही, कसं दिसते कसं नाही तर नक्की सांगा. गाईज तुम्हाला जे म्हटलं होतं की रिदातला काहीतरी बनवण्यात येत आहे, थंबनेलनं वगैरे तुम्हालाच माहीतच झालं असेल कोण आहे, तर तरी तुम्हाला आता तो फायनल लुक मी देतो आहे. तर आज रिदात बनला आहे, जसं काय आज तुम्हाला माहित होतं की आज आहे आषाढी एकादशी, तर आज रिदात बनला आहे माऊली, विठ्ठल माऊली नाही, रुक्मिणी. आमच्या घरची रुक्मिणी, विठ्ठलाची रुक्मिणी. कशी वाटली तुम्हाला सांगा. रिदात तुला कसं वाटलं बनवून? बढिया म्हणताय ना. कोणी बनवून दिलं तुला? माझं नाव रुक्मिणी. बघा तसं नाही करा तर रिदात छान आहे, छान आहे इकडे. हा बघा आमची रुक्मिणी. कशी वाटली तुम्हाला आमची रुक्मिणी? नक्की कमेंट करून सांगा गाईज.
हो हो हो. चला तर मग काही आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.